नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल पवार आणि आज आपण बोलणार आहोत एका इंटरेस्टिंग टॉपिकवर. कल्पना करा तुम्ही ChatGPT किंवा एआय वापरत आहात. पण त्या एआयला चालवण्यासाठी किती मोठी यंत्रणा लागते, हे तुम्हाला माहीत आहे का? सध्या जगभर एआयची स्पर्धा सुरू आहे आणि याच कारणामुळे मेटा आणि रिलायन्स भारतात मोठ्या एआय डेटा सेंटर प्रोजेक्ट्सवर काम करत असल्याची चर्चा आहे. पण डेटा सेंटर नेमकं म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हजारो शक्तिशाली कॉम्प्युटर्स एकाच ठिकाणी ठेवले जातात. हे कॉम्प्युटर्स एआय मॉडेल्स, ॲप्स, वेबसाईट आणि क्लाउड सर्व्हिसेस चालवतात. एआय जितका मोठा होतो, तितकी जास्त कॉम्प्युटिंग पॉवर लागते आणि म्हणूनच जगभरातील मोठ्या कंपन्यांनी याच्यामध्ये खूप मोठी गुंतवणूक करून गुंतवणूक केलेली आहे. भारतामध्ये डेटा सेंटर्स तयार झाल्यामुळे एआय सर्व्हिसेस अधिक वेगवान होऊ शकतो. नवीन रोजगार निर्माण होऊ शकतात आणि भारत एआय क्षेत्रात आणखी मजबूत स्थान मिळवू शकतो. विशेष म्हणजे पुढील काही वर्षांमध्ये एआय आणि डेटा सेंटर्स हे इंटरनेटचे सर्वात मोठे टेक बूम मानले जात आहेत. म्हणूनच मेटा, रिलायन्स आणि इतर मोठ्या कंपन्या या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहेत. तुम्हाला काय वाटते? एआय डेटा सेंटर्समुळे भारताला मोठा फायदा होईल का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच फ्युचर टेक अपडेट्ससाठी माझ्या पेजला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.